नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज आपण छान मस्त असा वडापाव घरच्या घरी कसा बनवायचा त्याची रेसिपी मी सविस्तर सांगत आहे. तुम्हीही या पद्धतीने एकदा वडापाव नक्की करून पहा. ही रेसिपी पाहिल्यावर तुमचा वडापाव अजिबात बिघडू शकत नाही. चला तर मग आता आपण सुरुवात करू. त्यासाठी लागणारं साहित्य पाहू. मी इथे पाव घेतलेले आहेत विकतचे, लसूण, मीठ, हिरवी मिरची. तुम्हाला घरच्या घरी पाव कसे बनवायचे याची रेसिपी जर हवी असेल तर मी नक्की ट्राय करून बनवून टाकेन. तुम्ही कमेंटमध्ये सांगा. चला आता आपण हे घेतलेले वाटण मिक्सरला फिरवून घेऊ. ठेचा बनवून घेऊ, बारीक वाटायचे नाहीत. मी साधारणपणे 5-6 बटाटे उकडून घेतलेले आहेत. उकडून घेतलेले बटाटे चांगले मॅश करून घेऊत. मी इथं मॅशरच्या साहाय्याने बटाटे चांगले मॅश करीत आहे. आपले सर्व बटाटे मॅश झालेले आहेत. थोडेसे मोठे मोठेच राहू द्यायचे कारण खाताना चव छान लागते. चला आता आपण याला फोडणी देऊन घेऊ, म्हणजे आलू वड्यासाठी लागणारी भाजी तयार करून घेऊ. इथे मी तेल गरम करायला टाकले आणि त्यात थोडीशी मोहरी आणि जिरे घालून घेते आणि तयार करून घेतलेला ठेचा थोडा आबडधोबडच वाटायचा. त्यात थोडासा चाट मसाला टाकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपण घेतलेले सर्व साहित्य त्यात घालून घेऊ. मॅश करून बटाटाही घालून घेतला, तो मिक्स करूत. ही भाजी जास्त वेळ शिजू द्यायची नाही बरं का, थोडीशीच कोमट होऊ द्यायची, नाहीतर मग आपले वडे बनवताना चिकट होतात, हे लक्षात ठेवायचं. चला आता इथं मिक्स झालं. आता आपण हे मिक्स झालेलं थोड्या वेळ गरम गॅसवर ठेवू. गॅस बंद ठेवायचा आणि ठेवून द्यायचं. चवीपुरतं मीठ घालून घेतलं. किती छान आणि सुरेख असा रंग आलेला आहे. चला आता आपण हे गार करायला ठेवू. चला आता आपलं मिश्रण थंड होईपर्यंत आपण आलू वड्याच्या वरती लावण्यासाठी बॅटर तयार करू. मी इथे साधारणपणे 1.5 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यात ओवा, मीठ, हळद घालून घेतली. थोडे थोडे पाणी करून मिक्स करून घ्यायचे. याचे बॅटर व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणेच करायचे, तेव्हाच आपलं आलू वडा छान होतो. हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. त्यात हळूहळू हवं तसं पाणी घालून घ्यायचं. पाणी थोडं थोडंच घालायचं बरं का, जास्त पातळ झालं तर मग चालणार नाही. या कन्सिस्टन्सीमध्ये आपलं बॅटर तयार करून घ्यायचं. आपलं एकदम परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे. चला आता आपण भाजी करून घेतलेली थंड झाली. तिचे बारीक बारीक गोळे करून घेऊत. आपल्याला हव्या तेवढ्या आकारात बनवायचे का वडे, त्या आकारात आपण गोळे तयार करून घेऊत. चला आता आपले ते सर्व गोळे तयार झालेत. आता कढईत तेल गरम करायला ठेवू. कढईतील तेल गरम झालं की नाही त्यात 2-3 थेंब टाकून पाहू. आपलं तेल एकदम छान मस्त असं गरम झालेलं आहे. त्यात आपण भाजीचा बनवून घेतलेला एक गोळा टाकून घेऊ. पिठात बरं का आधी पीठ लावून घ्यायचं व्यवस्थित. पीठ लावल्यानंतर ते तेलात सोडायचं आणि छान असं खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचं. टाकल्या पलटी करायचं नाही, नाहीतर कारण ते बुडाला चिटकतं. पहा आपलं किती छान आणि सुरेख असा रंग आलेला आहे वड्याला. या प्रकारे मी सर्व वडे तळून घेते. इथे आपले सर्व वडे तळून झालेले आहेत. एकदम छान मस्त क्रिस्पी असे आपले वडे तयार झालेले आहेत. या वड्यासोबत खाण्यासाठी आपण मिरच्या तळून घेणार आहोत. मिरच्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे, कारण त्या फुटून अंगावर तेल उडू शकतं. चला आता मी ह्या 4-5 मिरच्याही तळून घेतल्या. चला आता आपण सर्व तयार झालेलं आहे. आता आपण वडापाव तयार करू. खाण्यासाठी एक वडा घेऊ आणि एक पाव घेऊ. 2-3 मिरच्या, त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घेऊ. हवं तर तुम्ही तळताना मीठ भरू शकता, पण ते तेलात पसरतं. मध्ये त्याच्या पोटात फोडून घ्यायचं पावच्या आणि आपण तयार केलेला वडा त्यात घालून घ्यायचा. त्याच्यासोबत मस्त अशी मिरची.
यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणीही करू शकता, खाऊ शकता, परंतु मी इतकं दाखवलं. दुसऱ्या रेसिपीमध्ये नक्की तुम्हाला ती चटणी कशी बनवायची ते सांगते. चला पहा आपले किती छान आणि सुरेख असे वडापाव तयार झालेले आहेत. यात मंडळी तुम्ही पण खायला. तुम्हीही घरच्या घरी करून पहा. माझी रेसिपी आवडल्याशिवाय एक लाईक नक्की करा. चला भेटू अशाच एखाद्या छानशा आणि मस्त रेसिपीसोबत. तुम्ही वडापाव नक्की ट्राय करून पहा बरं का, नक्की एकदा. चला बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. मन भरून स्वागत. जयश्री शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलचे खूप खूप धन्यवाद आहे मी तुमची.